Huh. Types of lubrication, fluid fill, operating condition. This type of lubrication takes place when load is low, speed is high. Types of lubrication, fluid fill, operating conditions. This type of lubrication takes place when load is low, speed is high. नेक्स्ट पार्ट डायग्राम. सेकंड डायग्राम इज अ जनरल बेरिंग. याच्यामध्ये काय दाखवलं, शाफ्ट आणि बेरिंग. शाफ्ट आणि बेरिंगच्या मध्ये आता आपण काय वापरलं, लुब्रिकंट वापरला आहे. आणि जर शाफ्ट आणि बेरिंगच्या मध्ये लुब्रिकंट वापरला तर थिक डायनॅमिक फिल्म ऑफ लुब्रिकेट प्रिपेअर होते. काय म्हटले हो, हा शाफ्ट आहे, ही बेरिंग आहे. हा शाफ्ट आणि बेरिंग या दोन्हीच्या मध्ये आपण काय वापरलाय, लुब्रिकंट वापरलाय. आणि तो कसा आहे, थिक म्हणजे जाड आहे. थिन म्हणजे काय, छोटंसं पातळ आहे. येईल का लक्षात, थिक आणि थिन मधला डिफरन्स. दिस टाइप या ठिकाणी आपण म्हणतोय बघा, टाइप्स ऑफ लुब्रिकेशन, फ्लुइड फिल. जर लोड लो असेल, स्पीड हाय असेल, कॉमन एक्झाम्पल आपण काय सांगतो, बेरिंग. कॉमन एक्झाम्पल आपण काय सांगतोय, बेरिंग. आणि बेरिंग असेल तर या ठिकाणी काय, हा शाफ्ट आहे. काय शाफ्ट आहे, त्याचबरोबर काय बेरिंग लाइनिंग आहे. या दोन्हीच्या मध्ये आपण काय वापरतोय, थिक डायनॅमिक फिल्म ऑफ लुब्रिकंट. त्यालाच आपण काय म्हणतो, जनरल बेरिंग. सेकंड काय, फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन. काय म्हटले हो, फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन. या दोन, टॉपला काय मेटल आहे, बॉटमलाही मेटल आहे. काय म्हटले बघा, टॉपला मेटल आहे, बॉटमलाही मेटल आहे. आणि वरून आपण काय करतोय, लो लोड दिलाय. बघा या ठिकाणी काय, लो लोड, वेलॉसिटी आहे. हाय स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी जास्त आहे. या दोन्हीच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रेटर दॅन 1000 अँगस्ट्रॉम युनिट. येईल का लक्षात बघा. या ठिकाणी आपण काय, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला, शाफ्ट हाही मेटल आहे, बेरिंगचा पार्ट हाही मेटल आहे. या दोन्हीच्या मध्ये आपण काय, फ्लुइड फिल्म तयार होते, डायनॅमिक फिल्म तयार होते, ज्याची जाडी काय, ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट आहे. ज्याची जाडी किती हो, ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट. येईल लक्षात. यालाच आपण काय म्हणतो, फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन. दोन वेगवेगळ्या डायग्राम आहेत. पहिल्या फिल्मला आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन. सेकंड आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, जनरल बेरिंग. या दोन्हीच्या मध्ये जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट. काय म्हटले, दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. येतात का लक्षात डायग्राम. हॅलो हॅलो. हा आदित्य, येते का लक्षात, आदित्य. अरे आवाज येते क्लिअर. Yes, sir. हां, एकदम सिंपल आहे. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस, ऑपरेटिंग कंडिशन्स. दिस टाइप ऑफ लुब्रिकेशन टेक्स प्लेस व्हेन लोड इज लो, स्पीड इज हाय. या ठिकाणी दोन मेटल्स आहेत वेगवेगळे, आणि या दोन्हीच्या मध्ये आपण लुब्रिकंट वापरला तर हा लुब्रिकंट काय करतोय, थिक फिल्म क्रिएट करतोय. त्या थिक फिल्मला आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म किंवा डायनॅमिक. आणि याचं जे डिस्टन्स आहे किंवा त्याच्यामधली जी जाडी आहे ते कसे, ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट. यालाच आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन, किंवा यालाच आपण काय म्हणतोय, जनरल बेरिंग. येईल लक्षात. डायग्राम ड्रॉ करताय. Yes, sir. डायग्राम ड्रॉ करा. आणि त्याचबरोबर काय, आज आपली टेस्ट आहे, चॅप्टर टेस्ट. अभ्यास पण करायचा, चांगले मार्क्स पण. पीपीटी बघा, ऑब्जेक्टिव्ह बघा, तयार केलेलं आहे सगळं. ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करा.
अरे डायग्राम क्लिअर दिसते ना, काय डाऊट आहे का बघा. यश, क्लिअर दिसते ना. Yes, sir. हा ठीक आहे, ड्रॉ करा. हा आदित्य, डायग्राम झाली. आदित्य, No, sir. 1 minute. झाली. हा मुलीमध्ये, अरे मुलीने रिप्लाय द्यायस. अरे फास्ट रिप्लाय द्या, येस नो. येस सर झाली. झाली. एकदम सिंपल आहे बघा, सांगता येईल का. काय म्हटलं, टाइप्स ऑफ lubrication, fluid film, operating condition. This type of lubrication takes place when load is low, speed is high. आता या ठिकाणी काय हो, दोन्ही बाजूला मेटल सरफेस आहे, वरून आपण लोड देतोय, वेलॉसिटी आहे, दोन्हीच्या मधले डिस्टन्स काय ग्रेटर दॅन 1000 एंगस्ट्रॉम युनिट. फ्लुइड फिल्म आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय, डायनॅमिक फिल्म आहे. या ठिकाणी शाफ्ट आहे, थिक डायनॅमिक फिल्म ऑफ लुब्रिकंट आहे, बेरिंग लाइनिंग आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, त्याला आपण काय म्हणतोय, फ्लुइड फिल्म हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन किंवा त्याला आपण काय म्हणतोय, जनरल बेरिंग. याचे कंडिशन्स काय हो, फ्लुइड फिल्म मेकॅनिझम असेल तर काय कंडिशन आहे, कोण सांगते. अनुजा, काय कंडिशन आहे हो, ऑपरेटिंग कंडिशन ऑफ फ्लुइड फिल्म मेकॅनिझम. Load is low and speed is high. हा ठीक आहे. काय कंडिशन आहे याची, सगळ्यात महत्वाचं काय कंडिशन्स, लोड इज लो, स्पीड इज हाय. ठीक आहे. पहिला टाइप फ्लुइड फिल्म और हायड्रोडायनॅमिक लुब्रिकेशन, जनरल बेरिंग. नेक्स्ट आता बघा मेकॅनिझम. इन दिस टाइप moving or sliding surfaces are separated from each other by
थिक फिल्म ऑफ लुब्रिकेशन. आता लक्षात ठेवायचं, फ्लुइड फिल्म म्हटलं की काय त्याची जाडी जास्त आहे किंवा त्याला आपण काय म्हणतोय थिकनेस जास्त आहे किंवा त्या टाईपच्या फिल्म आपण काय म्हणू शकतो, थिक फिल्म ऑफ फ्लुइड. सांगता येईल का बघा फर्स्ट सेंटेन्स. इन दिस टाइप मूव्हिंग और स्लाइडिंग surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this direct surface to surface contact with avoid. काय होतंय या थिक फिल्ममुळं डायरेक्ट सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट काय होतंय अवॉइड केला जातो. सिंपल आहे. काय म्हटलं बघा परत एकदा. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact will avoid. त्यामुळं काय होतं डायरेक्ट जो सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट आहे तो अवॉइड होतोय. थर्ड, lubricant film covers, simple आहे. Lubricant film covers fills irregularities of sliding surface and forms a thick layer in between them. Simple आहे. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, direct surface to surface contact with avoided. Third, lubricant film fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them. आपण बघितलं होतं सुरुवातीला कोणताही सरफेस स्मूथ असेल तरी त्याला काय इरेग्युलॅरिटी असतात. इरेग्युलॅरिटी म्हणजे काय थोडंसं टफचं म्हणजे काय वरच्या पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतोय क्रेस्ट अँड ट्रफ. जर उंचवट्याचा पार्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्रेस्ट आणि खोलगट असेल तर त्याला आपण काय व्हॅली किंवा ट्रफ म्हणजे खोलगट पार्ट आहे. किती स्मूथ असेल तरी तो छोटासा तरी पार्ट त्याला काय काय राहतात क्रेस्ट आणि ट्रफ किंवा त्याला आपण काय म्हणतो इरेग्युलॅरिटी ऑफ स्लायडिंग सरफेस. काय होतं जर आपण लुब्रिकंट वापरला तर या दोन्हीचा कॉन्टॅक्ट होत नाही किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय लुब्रिकंट फिल्म कवर्स. या दोन्हीच्या मध्ये एक फिल्म क्रिएट होते. फिल्स irregularity of sliding surface and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. आपण डायग्राम मध्ये दाखवलं त्या दोन मेटल सरफेसच्या मध्ये काय तयार होते हो एक फिल्म तयार होते. त्यामुळे त्या दोन मेटलचा कॉन्टॅक्ट होत नाही किंवा नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन metal surface as shown in figure. Next, fifth, the resistance to sliding part. आता बघा next part. Resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to the frictional resistance of surface. आता आपण काय lubricant का वापरतोय to avoid frictional resistance of metal surfaces. जर आपण lubricant वापरला जो रेजिस्टन्स क्रिएट होईल जो विरोध क्रिएट होईल हा कुणामुळे होणार आहे फक्त लुब्रिकंट पार्टिकल्स होणार आहे आणि तो कसा असतोय निग्लिजिबल असणार. एकदम फिफ्थ सेंटेन्स. द रेजिस्टन्स टू स्लाइडिंग पार्ट इज ओनली ड्यू टू द काय म्हणता येईल द रेजिस्टन्स टू द स्लाइडिंग पार्ट इज ओनली ड्यू टू द internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of surface. काय सांगता येईल बघा. In this type, simple. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Due to this, simple. Due to this, direct surface to surface contact will avoid. Lubricant film covers fills irregularity of sliding surface and form a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. The resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of the surface. एकदम सिंपल आहे. मुव्हिंग और स्लाइडिंग सरफेस असेल तर थिक फिल्म ने आपण सेपरेट करतोय. लुब्रिकंट वापरला तर सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्ट अवॉइड होतोय. लुब्रिकंट असेल तर फिल्म क्रिएट होते किंवा इरेग्युलॅरिटी फिल केल्या जात आहेत. थिक लेयर क्रिएट होते. त्यामुळे काय नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन मेटल सरफेस. The resistance to the sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other but not due to the frictional resistance of surface. कोण कंटिन्यू करते हो स्वतःहून. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Due to this, direct surface-to-surface contact will avoid. Lubricant film fills irregularities of sliding surfaces
and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. नेक्स्ट, मुलीमध्ये एक जण स्वतःहून. अरे मुलींची संख्या आपल्याकडे खूप आहे, अभ्यास करायला पाहिजे. In this type, हा, स्नेहल. covers fills if sliding surfaces and in between them, so that there being no metal surfaces as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. यश. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Due to this, direct surface-to-surface contact will avoid. Lubricant film covers fills irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. The resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surfaces. गुड. नेक्स्ट, मुलीमध्ये हा अश्विनी A05. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by a thick film of fluid. Due to this, direct surface-to-surface contact will avoid. Third, lubricant film covers fill irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. गुड. नेक्स्ट, मुलामध्ये कोण कंटिन्यू करतंय? आदित्य. आदित्य, आवाज येत नाही तुमचा. ठीक आहे, नेक्स्ट. आदित्यचा आवाज पोचत नाही, काय डाऊट आहे काय? हा, प्रतीश कंटिन्यू कर. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, direct surface-to-surface contact will avoid. Third, lubricant film covers fill irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them. Fourth, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. Fifth, the resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surfaces. गुड. नेक्स्ट, मुलीमध्ये एक जण हा कंटिन्यू करतोय. हा, साक्षी A49. Yes, sir. Ah. In this type, moving or sliding surfaces are separated from each other by thick film of fluid. Due to this, direct surface-to-surface contact will avoid. Lubricant film covers fill irregularities of sliding surfaces and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surfaces as shown in figure. Resistance to sliding part is only due to internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to frictional resistance of surface. हा, गुड. नेक्स्ट, एक 2 मिनिटं वेळ दिला तर करता येईल का तुम्हाला? यस. Yes, sir. हा, एक 2 मिनिटांमध्ये करायचं सगळं. छान. त्यामध्ये काय सांगतो आपण? इन दिस टाइप, मूविंग और स्लाइडिंग surfaces are separated from each other by thick film of fluid. Second, due to this, a direct surface to surface contact will avoid. Lubricating film
fills irregularity of sliding surface and forms a thick layer in between them, so that there being no direct contact between metal surface as shown in figure. The resistance to sliding part is only due to the internal resistance between particles of lubricant moving each other, but not due to the frictional resistance of surface. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघा, प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. नेक्स्ट पार्ट, त्याला आपण काय म्हणतोय, प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. फर्स्ट प्रॉपर्टी, lubricant should have low viscosity, it is a non-volatile, it should remain place and separate surfaces. Lubricant type, hydrocarbon oils are used for fluid lubrication. सांगता येईल का प्रॉपर्टी अँड लुब्रिकेशन टाइप? लुब्रिकंट टाइप काय आहे बघा परत एकदा. Properties of lubricant. First, lubricant should have low viscosity, it is a non-volatile, it should remain in place and separate surfaces. Lubricant type, hydrocarbon oils are used for fluid lubrication. कौन कंटिन्यू करते हुए प्रॉपर्टीज? हाँ प्रीति, A12. Properties of lubricants. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type. Lubricant type, hydrocarbon oil are used for fluid lubrication. Good. Next. Naneshwar. ज्ञानेश्वर तर ठीक आहे. शुभम, A58. Properties of lubricants. Lubricant should have low viscosity. It is a non-volatile. Should remain in place and separate surface. Lubricant type, hydrocarbon oil are used for fluid lubrication application. व्होलाटाईल म्हणजे काय? उडून जाणे. नॉन व्होलाटाईल म्हणजे उडून न जाणे. जो आपण लुब्रिकंट वापरतोय तो नॉन व्होलाटाईल आहे, तो उडून जाऊ शकत नाही. हे लक्षात. हा, नेक्स्ट शुभम, 58. Yes, sir. Huh. Property of lubricant. First is lubricant should have low viscosity. Second, it is a non-volatile. Third, it should remain in place and separate surface. Lubricant type, hydrocarbon oil are used for fluid lubrication. Good. Pradnya, A28. Yes, sir. Properties of lubricants. First, lubricant should have low viscosity. Second, it is a non-volatile. Third, it should remain in place and separate surfaces. Lubricant type, hydrocarbon oil are used for fluid lubrication. ठीक आहे. करता येईल का 1-2 मिनिटांमध्ये? एकदम सिंपल आहे. Yes, sir. हा. एकदम सिंपल आहे. 3 शब्द लक्षात ठेवा प्रॉपर्टी मध्ये. लो विस्कोसिटी, नॉन व्होलाटाईल, शुड रिमेन इन प्लेस अँड सेपरेट सर्फेसेस. लुब्रिकंट टाइप, हायड्रोकार्बन ऑइल. फक्त 3-4 शब्द लक्षात ठेवायचे. एकदम लो विस्कोसिटी, नॉन व्होलाटाईल, इट शुड रिमेन इन प्लेस अँड सेपरेट सर्फेसेस. आणि टाइप कोणता आहे? हायड्रोकार्बन ऑइल. हा, कंप्लीट झालं की सांगायचं. हा, A32 पाटील.
E33 प्रियंका झाले कंप्लीट. अरे 4 शब्द आहेत. लो विस्कोसिटी, नॉन व्होलाटाइल, इट शुड रिमेन इन प्लेस अँड सेपरेट सरफेसेस, आणि चौथा हायड्रोकार्बन ऑइल. प्रसाद झालं? Yes, sir. सांगता येईल का? नाही बघताय? Yes, sir. नेक्स्ट. आशिष सांगता येईल ना बघताय? A15. करा. कोण सांगते बघू? कंटिन्यू करा. हा, स्वतःहून. Properties. Lubricant should have low viscosity. It is a non-volatile. It should remain in place and separate surfaces. हा, Hydrocarbon oil is used for fluid lubrication. गुड. नेक्स्ट. हा, वेळ घालवायचा. Properties of हा, प्रियंका. lubricant should have low viscosity. It is a non-volatile. It should remain in place and separate surface. Hydrocarbon oil are used for fluid lubricant. गुड. नेक्स्ट. Properties. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. Should remain in place and separate surfaces. Type hydrocarbon oil are used for fluid lubrication. गुड. नेक्स्ट. हा, रेश्मा E48. Yes, sir. Properties of lubricants. Lubricant should have low viscosity. It is non-volatile. It should remain in place and separate surfaces. Lubricant type hydrocarbon oil are used for fluid lubrication. ठीक आहे. A52 आयशा. Yes, sir. Hello. हा, कंटिन्यू करा. Properties of lubricant. Lubricant should have low viscosity. It has non-volatile. It should remain in place and separate surfaces. नेक्स्ट. हायड्रोकार्बन टाइप कोणता आहे? लुब्रिकंट टाइप. Hello. हा, लुब्रिकंट टाइप कोणता आहे? Hydrocarbon oil. ठीक आहे. नेक्स्ट. A62 दिग्विजय सांगताय का? A62 दिग्विजय. बरं, ठीक आहे. राईट करा. प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंट टाइप राईट करा. गुड. प्रॉपर्टीज ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंट टाइप राईट करा. अरे झालं की सांगायचं.
झालं sir. झालं सर. हा ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट काय हो, ऍप्लिकेशन. कोणतं मेकॅनिझम आहे, फ्लुइड फिल्म किंवा त्याला असं पण काय म्हणतो, थिक फिल्म. या मेकॅनिझमचे दोन नाव. फर्स्ट कोणतं आहे, थिक फिल्म. थिक म्हणजे काय, जाडी जास्त आहे. आणि सेकंड आहे त्याला असं पण काय म्हणतो, फ्लुइड फिल्म आहे. याची ऑपरेटिंग कंडिशन लोड इज लो, स्पीड इज हाय. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, त्यानंतर काय हो, लुब्रिकेशन टाईप किंवा लुब्रिकंट टाईप काय, हायड्रोकार्बन ऑइल. आणि लास्ट पार्ट applications. This type of lubrication is provided in delicate instrument. Delicate म्हणजे कसे आहेत, नाजूक वस्तू आहेत. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machine. For example, sewing machine, scientific instrument. Sewing म्हणजे काय, सिलाई मशीन किंवा सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. सांगता येईल का बघा. ऍप्लिकेशन्स, कोणते तो ऍप्लिकेशन्स. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machines. For example, sewing machine, scientific instrument. तीनच शब्द लक्षात ठेवायचे. कोणते हो, कुठं वापरतो आपण, डेलिकेट. डेलिकेट म्हणजे काय, नाजूक इन्स्ट्रुमेंट आहेत, वस्तू आहेत. कोणते आहेत, वॉचेस, क्लॉक्स, लाईट मशीन्स. फॉर एक्झाम्पल सेविंग मशीन, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. सेविंग मशीन आणि सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. कोण सांगतंय, कंटिन्यू. प्रगती. applications. Yes, sir. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines, sir. Example. Example, say, swing machines, scientific instruments. Next. Ashish. ठीक आहे, युवराज. Applications in this type of lubrication is provided in delicate instrument such as watches, clock, and light machine. For example, sewing machine, scientific instrument, etc. Good. Next. Abhijit, A13. Abhijit Babar. आदित्य, आवाज येते का नाही आता. ऍप्लिकेशन्स, आदित्य. ठीक आहे, आदित्यचा प्रॉब्लेम झाला, आवाज काय येत नाही आज. संदीप, A43. applications. संदीप. Hello, sir. Applications. Applications. This types of lubrication is provided in delicate instruments such as which clocks and light mechanics. Swing example, swing machine, scientific instrument, etc. Good. Next. Sonali, A23. Applications. Sonali. Yes, sir. Applications. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. Example, sewing machines, scientific instrument, etc. गुड. 1-2 मिनिटांमध्ये क्लिअर कर. राधा का बघा 2 मिनिटांमध्ये.
ऍप्लिकेशन्स लक्षात राहत आहेत का बघा 2 मिनिटांमध्ये. त्याचबरोबर रोल नंबर 18 ऍबसेंट आहेत बरोबर. रोल नंबर 29 अटेंडन्स बघा. रोल नंबर 18, रोल नंबर 29 आणि आता एक जण कोणतरी लेफ्ट झालाय. बघू आपण परत त्याला. रोल नंबर 80 आहेत का बघा. नाहीत. 29 नाहीत. असेल तर ही अटेंडन्स आहे. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. 3 शब्द आहेत. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट, वॉचेस, क्लॉक्स, लाइट मशीन, सेविंग मशीन, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. झालं कंप्लीट. Yes, sir. झालं. हा. ठीक आहे. A47 पूजा सांगता येईल का ना. पूजा. Yes, sir. हा. ऍप्लिकेशन्स का नाही झाले. झाले असतील तर हो म्हणायचं, नाहीतर नाही म्हटलं तरी चालेल. सर लिहिलं नाहीये मी. बरं ठीक आहे. हा. कुणाचे झाले तो ऍप्लिकेशन्स नाही बघता स्वतःहून. यश सांगताय. Yes. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. एक्झाम्पल. Saving machine, scientific instruments. गुड. नेक्स्ट. हा. प्रतीश. Application. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, light machines, example sewing machine and scientific instrument. गुड. नेक्स्ट. हा. मुलीमध्ये कोण सांगते. स्नेहल सांगताय. A24. Yes, sir. Applications. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. Example, sewing machine, scientific instruments, etc. गुड. नेक्स्ट. कोण साक्षी सांगताय. A49. Yes, sir. Applications. This type of lubrication is provided in delicate instruments such as watches, clocks, and light machines. Examples: sewing machine, scientific instrument. A54. साक्षी. Applications. This type of lubrication is provided in a delicate instrument such as watches, clocks, and light machines. Examples: sewing machine, scientific instruments. गुड. नेक्स्ट. हा. ज्ञानेश्वर लास्ट. खणखणीत आवाज. ज्ञानेश्वर. A57. ठीक आहे. A58. शुभम. Yes, sir. हा.
This type of lubricant you provided in delicate instruments such as clock, watches, and light machines. Example, sewing machines and scientific instruments. ठीक आहे, गुड. काय करा, राईट करा आता. लिहा.